होते. परंतु शिवरामांची आणि त्या मजुराची ही बातचीत एका चकव्याने ऐकली होती. चकवा म्हणजे भूताचा एक असा प्रकार की जो कशाच्याही रूपात येतो आणि ज्याला त्याच्या सोबत न्यायचं असेल त्याला तो फसवून त्याचा जीवनकाळ संपवतो. चकवा कोणाच्याही रूपात दिसतो आणि तो कोणाच्याही वेशधारा घेऊ शकतो. दुसऱ्या दिवशी पहाटे शिवराम आपल्या अंगणामधील खाटेवर झोपला होता. शिवरामाच्या कानावर आवाज पडला की त्याला कोणीतरी हाका मारत असावं. त्याने उठून पाहिले तर काल ज्या माणसाला त्यांनी नांगरणीसाठी बोलावले होते तो मजूर आलेला होता. त्यांनी त्यास विचारले, किती टाईम झाले आहे. त्यावर त्या मजुराने त्याला सांगितले, सकाळचे 5 वाजले आहे. आपण शेतात निघायचं का. त्यावर शिवरामाने फावडे आणि कुदळी जी की जवळच ठेवली होती ती घेऊन शेतात निघाले आणि आपल्या पत्नीला बाहेरूनच आवाज देऊन ते दोघे शेतात जायला निघाले. शेतात गेल्यानंतर